तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY बीकॉमचा तुमचा तो दुसरा एक सब्जेक्ट आहे तो टॅली ERP 9 विथ GST हा एक सब्जेक्ट आहे. त्याचे 2 चॅप्टर आपण आतापर्यंत केलेले आहेत, बघितलेले आहेत. युट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत. त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. जेव्हा तुम्ही या पॉपअपवर क्लिक करतात तेव्हा ही विंडो ओपन होते टॅली विथ GST ची. काम करताना तुम्हाला सगळ्यात आधी इथे तुम्हाला स्टार्टअप दिसतोय. स्टार्टअप मध्ये आपल्याला डब्ल्यू प्रेस करू शकतात किंवा डायरेक्ट डबल क्लिक करून वर्क इन एज्युकेशनल मोड तुम्ही स्टार्ट करू शकतात. डब्ल्यू म्हणजेच काय, वर्क इन एज्युकेशनल मोड. आपण जे काम करतो आहोत ना ते शिकण्यासाठी करतोय, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून करतोय. म्हणजे टॅली ERP 9 हे जे आहे विदाउट बाईंग अ लायसन्स आपण वापरत आहोत. वर्क इन एज्युकेशनल मोड शिकण्यासाठी आपण तो मोड वापरणार आहोत. म्हणून सुरू करताना सगळ्यात आधी कुठे जायचं, वर्क इन एज्युकेशनल मोडला आपण त्या ठिकाणी जायचं आहे. आणि गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला काय काम करायचंय, तुमच्या टॅलीमध्ये तुमच्या नावाची कंपनी बनवायची आहे. मग तुम्हाला जर तुमच्या नावाची कंपनी बनवायची आहे तर साईडला तुम्हाला दिसत असेल बघा, साईडला आहे F1 सिलेक्ट कंपनी. आपण कंपनी केव्हा सिलेक्ट करू शकतो, जेव्हा आपली कंपनी त्यामध्ये क्रिएट झालेली असेल तेव्हा. शट कंपनी F1 म्हणजे बंद करा. आपली कंपनी जर तयार असेल तेव्हा आपण बंद करू शकतो. F2 डेट, F2 पिरियड, F3 कंपनी. आता कंपनी आपल्याला बनवायचं आहे. F3 तुम्ही प्रेस करू शकतात, वर की F3 प्रेस करू शकता किंवा डायरेक्ट इथे तुम्ही क्लिक केल्यावर कंपनी इन्फो ओपन होते. आता कंपनी इन्फो बघा इथे, गेटवे ऑफ टॅली. लक्ष ठेवा, गेटवे ऑफ टॅली, कंपनी इन्फो. कंपनी इन्फो मध्ये सिलेक्ट कंपनी आहे, आपली कंपनी आपण अजून क्रिएट केलेली नाही. कनेक्ट कंपनी आहे, शट कंपनी आहे, क्रिएट कंपनी आहे. तर आपल्याला जर कंपनी क्रिएट करायची असेल तर कोणता ऑप्शन घेणार आहोत आपण, हा क्रिएट कंपनीचा. त्याच्यावर डबल क्लिक करा, तुम्हाला सेपरेट एक विंडो ओपन होते. आता ही विंडो कशाची आहे, क्रिएट कंपनीची आहे. ती विंडो आज आता आपण समजून घेऊयात. हाऊ टू क्रिएट कंपनी इन टॅली ERP 9 विथ GST. तर पहिले आहे डायरेक्टरी. डायरेक्टरीमध्ये तुमचा जो कंपनीचा डेटा आहे, तुम्ही जे जे काही सेव्ह करणार आहात कंपनीमध्ये ते कुठे सेव्ह होतं, तर सी ला होतं. ते सी ला युजर नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये पब्लिक नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये टॅली ERP 9 फोल्डर, त्याच्यामध्ये तुमचा डेटा म्हणजेच तुमची संपूर्ण कंपनीची माहिती सेव्ह होणार आहे. त्याला म्हणतात डायरेक्टरी. नंतर नेम, नेम ऑफ कंपनी. आता मी देते आहे SY बीकॉम, SY बीकॉम कंपनी शेंदोर्णी. ठीक आहे, मी त्याचं नाव दिलं SY बीकॉम कंपनी शेंदोर्णी. नंतर तुम्ही त्याचा मेलिंग ऍड्रेस, मेलिंग नेम टाकू शकतात. ऍड्रेस मी टाकते गांधी रोड शेंदोर्णी. तुम्ही सगळे माहिती फिलअप करीत जायची जी जी विचारतो. आपली कंट्री कोणती आहे, इंडिया. अदर दॅन इंडिया आपण हे बघा, लिस्ट ऑफ कंट्रीज ओपन झाली आहे. दुसऱ्या जर देशात तुम्हाला कंपनी असेल तर तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकतात. पण आतापर्यंत फक्त मी इंडियामध्येच केलंय कंपनी सुरू, तर मी इंडिया त्या ठिकाणी निवडलंय. नंतर स्टेट. आता स्टेट इथे नॉट ऍप्लिकेबल दिसतंय. इंडियामध्ये आपण कुठे व्यवहार करतोय, महाराष्ट्र. बघा ही जी लिस्ट दिसते तुम्हाला, लिस्ट ऑफ स्टेट्स, तिथून तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. पिन कोड काय आहे आपला, 424204. त्यानंतर नेसेसरी कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही टाकू शकतात, फोन नंबर टाकू शकतात. मी कॉलेजचा टाकून देते. तुमचा मोबाईल नंबर टाकू शकतात, फॅक्स, ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकू शकतात. तुमच्या कंपनीच्या वेबसाईटचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर फिनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम. बिगिन्स म्हणजे कुठून स्टार्ट होतंय, तुमचं आर्थिक वर्ष कुठून स्टार्ट होतंय. माझं आर्थिक वर्ष स्टार्ट झालंय 1 एप्रिल 2020, 1 एप्रिल 2020. फिनान्शियल इयर बिगिन विथ, त्या ठिकाणाहून त्या दिवसापासून फिनान्शियल इयर स्टार्ट होतं. बुक्स बिगिन फ्रॉम, तुमचं जरी आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू झालं तरी पुस्तकं केव्हापासून सुरू करतायत तुम्ही, तर सेम डेट विल कंटिन्यू 1 एप्रिल 2020. नंतर तुम्हाला जर पासवर्ड लावायचा असेल, तुमच्या कंपनीचा व्यवहार दुसऱ्यांनी बघू नये किंवा एंट्री करू नये, तर तुम्ही पासवर्ड लावू शकतात. पण आपण एज्युकेशनल मोड मध्ये पासवर्ड लावणार नाहीत. नंतर सिक्युरिटी कंट्रोलची काही गरज नाही आपल्याला आता. तुम्ही नंतर जेव्हा तुम्ही खरा बिझनेस कराल तेव्हा सिक्युरिटी कंट्रोल लावू शकतात. नंतर खाली बघा, खालची सेकंड विंडो मध्ये मी गेली आहे, बेस्ट करन्सी इन्फॉर्मेशन. करन्सी म्हणजे आपण कोणत्या
डॉलर मध्ये, रुपीज मध्ये, युनो मध्ये, कशामध्ये तुम्ही व्यवहार करणार आहात. तर आपण इंडियन आहोत. बेस करन्सी सिम्बॉल बघा, सिम्बॉल निवडला आहे रुपीजचा. त्याचा फॉर्मल नेम काय आहे, INR. INR म्हणजे काय, इंडियन रुपी. इंडियन रुपी. नंतर सुफिक्स सिम्बॉल टू अमाऊंट नाही ठेवायचंय. बाकीचे जे काही असतील ते तुम्ही ऍज इट इज जे दाखवत आहे तेच घ्या. मिलियन मध्ये तुम्हाला दाखवायचंय काय, नो. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इथे 2 ठेवलेले आहेत, म्हणजे पॉईंट नंतर किती येतील. जसं तुम्ही लॅपटॉपला करतात 22.22 पॉईंट 22 त्याच्यामध्ये 4, 2 तुम्ही डेसिमल प्लेसेस सेव्ह करू शकतात. नंतर पैशामध्ये डेसिमल प्लेसेस आहेत. अमाऊंट इन वर्ड्स ती पण 2 आपण ठेवलेली आहे. तुम्ही टॅब दाबत जायचं. टॅब हा एक ऑप्शन असतो कीबोर्डवर, ती दाबली, टॅब दाबला की काय आलं बघा, ऍक्सेप्ट, येस ऑर नो. म्हणजे तुम्ही जे हे काही आता लिहिलेलं आहे, माहिती भरलेली आहे, ती तुम्ही ऍग्री आहात का, बरोबर आहे का, ही स्क्रीन सेव्ह करायची आहे का. एक तर तुम्ही फक्त वाय प्रेस करा किंवा येस वर तुम्ही माऊसने क्लिक करा. तुम्ही जी ही काही माहिती भरली ती सेव्ह झालेली आहे. मी एक कंपनी बनवली, SY बीकॉम कंपनी शेंदुर्णी. आता मला जर ते कंपनीमध्ये व्यवहार करायचे असले, इथून पुढे टॅलीचे व्यवहार मी सगळे तुम्हाला शिकवताना सुद्धा कशात करणार आहे, टॅली ERP9 SY बीकॉम कंपनी शेंदुर्णीमध्ये. तर मला ती कंपनी सिलेक्ट करायची आहे. तर मी काय करणार, गेटवे ऑफ टॅली. बघा इथे सिलेक्ट कंपनी, F1 प्रेस केला तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केलं सिलेक्ट कंपनी तरी इतक्या कंपनीज या लिस्टमध्ये किंवा या पीसीला किंवा या विंडोला सेव्ह आहेत. अक्षय आहे, अर्णव आहे, GST आहे, मनीषा आहे, प्रवीण आहे, SY बीकॉम, YPC. कोणती आहे हिच्यात आपली आहे SY बीकॉम कंपनी. त्याच्यावर डबल क्लिक करायचं, तुम्ही तुमची कंपनी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. आता इथून पुढे तुम्ही जे जे काय व्यवहार करणार ते या तुमच्या कंपनीमध्ये फक्त सेव्ह होतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कंपनी बनवू शकतो. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट याचा बघणार